नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज बनवणार आहे मस्त कुरकुरीत असे कारले बनवणार आहे मस्त। तर बघा इथं मी कारले घेतलेले आहेत आणि मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला छान असे बारीक चिरून घ्यायचे ना, एकदम मस्त कुरकुरीत करायचे आहेत। तर बघा इकडे मी आता पावशीच्या सहाय्याने चिरून घेणार आहे। मागचा आणि पुढचा भाग काढून घ्यायचा आहे आणि छान मस्त असे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला कुरकुरीत करायचे आहेत। तर बघा मी अशा प्रकारे करून घेणार आहे पूर्ण कारले। जेवढे आपल्याला बारीक करता येतील तेवढे आपण बारीक करायचे। तर असे उभे काप करून घेणार आहे मी। तर बघा मी अशा प्रकारे बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहेत बघा। आणि मी जे बिया आहेत बिया काढलेल्या नाहीत, कारण त्या कवळ्या आहेत। तुम्ही जर निंबर कारले घेतले तर ते बी निंबर झाले असेल तर ती बी काढून घ्यायची। तर बघू शकता तुम्ही ही बी बिलकुल कवळी आहे। तर आता आपल्याला अगोदर मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर बघा इथे मी लसूण घेतलेला आहे 1 कांडी। तर लसूण इथे मी अद्रकचा तुकडा घेतलेला आहे अर्धा इंच। 1 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आपल्या आवडीनुसार जिरं टाकायचं आहे। तर बघा मी अशा प्रकारे दळून घेतलेले आहे। तर बघा आता इथं कारले घेतलेले आहेत मी। आता हा जो मसाला आहे तो त्याच्यात टाकून घेऊ आपण। आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। धना पावडर, थोडासा गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट। आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळे मी तिखट कमी टाकलेले आहे। आता आपल्याला कारले कुरकुरीत करायचे। तर कुरकुरीत करण्यासाठी इथं बघा मी रवा घेतलेला आहे आणि इकडे बेसन पीठ घेतलेलं आहे। तर बेसन पीठ मी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि अर्धी वाटीपेक्षा रवा कमी घेतलेला आहे। आता तो सुद्धा त्याच्यात मिक्स करायचा। रव्यामुळे काय होईल की एकदम छान असे कुरकुरीत होतील। आणि आता बेसन पीठ आणि आता थोडीशी कोथिंबीर आणि आता हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण कारले आणि मसाला जो घेतला होता आपण तो सगळा असा एकजीव करून घ्यायचा आहे। पाणी बिलकुल नाही टाकायचं आहे, पाण्याचा वापर करायचा नाही याच्यामध्ये। बघा मी अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला कमीत कमी अर्धा तास झाकून ठेवायचं आहे। आता हे तर बघा मी अर्धा तास झाकून ठेवलेलं होतं। आता परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा छान असा ओलावा सुटलेला आहे मस्त। आपण जी पेस्ट टाकलेली होती अद्रक लसूणची त्या आणि मीठमुळे त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे। छान आता ओलावा निर्माण तयार झालेला। आता आपण एक एक करून तळून घेऊ आता। तर बघा इकडे मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला। तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे। तर बघा मी थोडंसं इथं नॉर्मल तुकडा टाकला होता पिठाचा। तेल छान असं गरम झालेलं आहे। आता आपण एक एक करून कारले छान तळून घेऊ आता। अशा प्रकारे एक एक कारले सोडायचे तेलामध्ये। जास्त टाकायचे नाही।
आता मी पूर्ण कारले असेच तळून घेणार आहे. तर बघा मी थोडासा गॅस कमी केलेला आहे आणि आपल्याला कमी 3 ते 4 मिनिटं कमी गॅसवरती तळून घ्यायचे आहेत. आणि कलर बघा थोडा चेंज झालेला आहे मस्त. आणि कमी गॅसवरतीच थोडंसं तळून घ्यायचं 2-3 मिनिटं. तर बघा छान असा कलर आलेला आहे मस्त. आता आपण त्याला पलटी करून घेऊ आता परत. तीन ते 4 मिनिटं आपण छान हे तळून घेतलेले तर मगच पलटी केलेली आहे. आणि गॅस एकदम कमीच ठेवलेला आहे मी. गॅस फुल नाही करायचा. जर गॅस फुल केला तर वरती करपतील आणि मधून पूर्ण कच्चे राहतील ते आणि असा कुरकुरीतपणा येणार नाही. तर बघू शकता तुम्ही आपले छान असे कारले कुरकुरीत झालेले आहेत. आता काढून घ्यायचे. आता मी पूर्ण कारले अशाच प्रकारे तळून घेणार आहे. तर कुरकुरीत कारले तयार झालेले आहेत आपले मस्त आणि खूपच छान झालेली आजची रेसिपी. तर चला आता बघू आपण. तर बघा छान असा कलर आलेला आहे मस्त आणि छान अशी कुरकुरीत झालेली आहे. तर किती छान असा आवाज येतोय मस्त. छान अशी फ्राय झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.